तर मित्रांनो नमस्ते सुप्रभात. आता सकाळी सकाळी मी चाललो आहे उद्योगाला. आज आहे एक म्हणजे आज एक नाही अनेक पूजा आहेत. आता सकाळी एक झाली पूजा पूर्ण, 5 वाजता गेलो एका ठिकाणी पूजेला, ती पूजा पूर्ण झाली. आता अजून 4-5 ठिकाणी जायचे. बघत काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये, मजा येणार आहे. अजून एक व्हिडिओ कालचा मी अपलोडला लावला आहे काल रात्रीच. आणि आजचे दिवस ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तुम्हाला गोष्टी पाहायला मिळणारच आहेत. काय करणार आहे बाकी आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आहे, 2 दिवस खूप काम आहे. आज आहे 15 तारीख, आजचा दिवस काम, उद्या आहे 16 तारीख, उद्याचा दिवस काम. मग परवा गणपती विसर्जन आहे 17 तारखेला, त्यानंतर सुरू होतो मग आपला पक्ष पंधरवडा. त्यामुळे आपण आता उद्योगाला भरपूर गाड्यांचा आवाज येते या ठिकाणी. तर चला जात आता उद्योगाला, बघूयात काय होतंय. पार्वतीपते हर हर महादेव. सत्यनारायण भगवान की जय. आदिनारायण भगवान की जय. गणपती बाप्पा. तर मित्रांनो आता मी आले घरी. आणि आज फक्त 3च पूजा केली, जास्त पूजा नाही केल्या. अजून 2 पूजा आहेत संध्याकाळी. आता ह्या 3 पूजा झाल्या आणि आता वाजले बरोबर 12 पहाटे. मी 4:30ला बाहेर पडलो होतो. आता मी झोपणार आणि मग परत जाणार उद्योगाला थोड्या वेळाने. तर भेटूयात आता डायरेक्टली पूजेच्या इथंच. आज झाल्या त्या मी बोलतोय, आज झाल्या त्या सत्यनारायणच्या पूजा झाल्या 2, 3 आणि आता अजून 4, 5 पूजा. बस खूप झालं. सगळं साहित्य असं पूजा असले की मग त्रास होतो मग करायचं. तर मंडळी आता संध्याकाळचं चाललोय आम्ही गणपती बघायला. हे आमचे मित्र कपिल देशपांडे, आमचे मित्र भाऊ थोरात आणि अजून एक महेंद्र. हे ते 4 जण आपण चाललेलो आहोत पुण्यामधले महत्त्वाचे ठिकाणं पाहण्याकरता, म्हणजे गणपतीचे ठिकाणं जिथं आपल्याला कर्कश आवाज नकोय. बाकी देशपांडेंना माहिती आहे, देशपांडे सदाशिव पेठेतले आहेत. कुठे नेणार आम्हाला? अरे थांबा 1 मिनिट. हां आज गर्दीचा प्लॅन आहे माझा. तर बघूयात काय होतंय. जाऊयात पुण्यामधल्या गणपतीचं दर्शन घ्यायला शेवटच्या दिवशी. चलो.
आता हा महेंद्र आणि मी आता आपण चाललो आहोत पुण्यामध्ये, म्हणजे आता मेन चौकात. आता खरं इथून आपल्याला महत्त्वाची गणपती किंवा महत्त्वाचं मेन लाईन जी आहे ना बाजीराव रोड तिकडे चाललो आपण. आता तिथे पण दिसणाऱ्या पाहायला मिळणार आहे. बाकी व्हिडिओ काढतो ते या गोप्रोमध्ये. तर बघूयात काय होतंय. नेहमीप्रमाणे जाय तिकडं. आता मी जिथे बसलोय ते आहे खजिना विहीर चौक. त्या ठिकाणी हे मंदिर पण आहे आणि याच्या पलीकडं टिळक रोड आहे आणि टिळक रोडला भयंकर गर्दी आहे. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश, कपिल, भाऊ, विजय, महेंद्र असे आम्ही तिघजण चौघजण गावात बसलोय. आता आम्ही घरी जाणार आहे. आता ह्यांचं म्हणणं आहे अजून कुठे कुठे काय काय गोष्टी चांगल्या असतात. हे गर्दी पाहता आणि हे लोकांचं गर्दीमध्ये एकत्र 1000 लोक एकत्र आले, एकदम गरमी होती. त्यामुळे आता आपण एवढंच होऊयात आणि आजचा विषय इथंच संपूयात. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तर मित्रांनो आता आलोय स्वारगेटला. मगाशी होतो टिळक रोडला. टिळक रोड बसून आम्ही ग्राहक पेठेमध्ये पुण्यात गेलो होतो, पण तिथं भयंकर गर्दी आणि स्वारगेटला भयंकर गर्दी होती. आताही गर्दी आहेच. अजून दोघजण येतात मागे आहेत. आता आम्ही दोघजण आलो. आता मगाशीचा व्हिडिओ मी म्हणलं बंद करतो आणि एवढं तारखा इथपर्यंत आलो थांबलोय. आता मी तुम्हाला मोबाईलमध्ये शूट करतो त्यामुळे राहू शकत नाही. आता वाजले बरोबर 12:30 साडेबाराच्या आसपास होतील. तर आता घरी आपण